एकदम पांढरा शुभ्र असा दाणेदार हा साबुदाणा खीर तयार आहे। हा बघा, एकदम चांगला स्वादिष्ट असा हा साबुदाणा खीर उपवासाचा गोड। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे महाशिवरात्र स्पेशल साबुदाणा खीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा, 1 वाटी साखर, 1 बाउल दूध असा मी हा साहित्य घेतलेला आहे। 1 बाउल दूध मी पातेल्यात घातलेला आहे। चांगला असा उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालायचा, असा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा। महादेवाला बेलाचा पान, रुचकीची फुले, रुचकीची पाने खूप आवडतात, म्हणून हा मी सर्व आणलेला आहे। हा बघा, झाडाचा हा ताजा बेलाचा पान आहे, हा ताजा फूल आहे रुचकीचा। हा बघा, आता दुधाला उकळी आलेला आहे। आता यामध्ये हा भिजवून घेतलेला 1 वाटी साबुदाणा घालायचा। हा उकळी आलेल्या दुधामध्ये साखर आपण घातलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे हा साबुदाणा घालायचा, चांगला असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे परतून घ्यायचा। हा साबुदाणा खीर चांगला शिजवून घ्यायचा आहे। हा बघा, आता हा खीर चांगला शिजत आहे। हा बघा, अशा प्रकारे हा खीर तयार होत आहे। हा बघा, अशा प्रकारे हा खीर शिजलेला आहे। साबुदाणा असा भिजवून घ्यायचा। एका भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा, स्वच्छ पाण्याने तो धुवून घ्यायचा, वरचा सर्व पाणी काढायचा, वर झाकण ठेवायचा, 1 तास भिजवून घ्यायचा। हा बघा, असा हा आता साबुदाणा खीर तयार आहे। स्पेशल महाशिवरात्री महादेव नैवेद्य साबुदाणा खीर आता येथे तयार आहे। आता हा सर्व खीर मी एका बाउलमध्ये या काढत आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व खीर या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। हा बघा, एकदम पांढरा शुभ्र असा दाणेदार हा साबुदाणा खीर तयार आहे। हा बघा, एकदम टेस्टी। हा बघा, अशा प्रकारे एकदम चांगला स्वादिष्ट असा हा साबुदाणा खीर तयार झालेला आहे। हा साबुदाणा खीर उपवासाचा गोड डिश आहे। महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा खीर हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।